हॅलो हाय नमस्ते, मी किमया, तुमची म्हणजे कायची किमया। आज आपण बघूया की मतदान म्हणजे काय। नवीन माणसाने जेव्हा पहिल्यांदा मतदान करायचं असतं तेव्हा त्याच्या अपेक्षा काय असतात, आपल्या सरकारला गृहीत धरून किंवा लोकशाहीमध्ये सगळ्यांना जे स्वतंत्र असतं की आपला नेता आपण निवडला पाहिजे, ह्या बाबतीत ही जान्हवी जाधव म्हणजेच आपल्या जयाताईची मुलगी आज आपल्याशी संवाद साधणार आहे। सो वेलकम यू। हॅलो म्हणजे कायची फॅमिली। हॅलो जान्हवी, तुला आमच्याकडनं आणि म्हणजे कायच्या सगळ्या परिवाराकडनं हॅपी बर्थडे। सो वेलकम टू युअर 20s असंच म्हणू आपण आता। आणि मी आल्या आल्या मला हे एक कार्ड पण दिसलं। सो 20s वरून मला हे लक्षात येते आहे की तू आता वोट करणार, म्हणजे ही खूप मोठी गोष्ट असते। तसं मला तर पहिलं पार्टी विषयी बोलायचं होतं की आता बर्थडे होणार आहे तर पार्टी कुठे राहणार, काय करायचं आहे। पार्टी तू जिथे म्हणशील तिथे। ओके, आणि गिफ्ट तुझी इच्छा। इतकं गोड ऐकून मला असं होतं की हिला काय देऊ आणि काय नाही, जे पाहिजे ते, जे पाहिजे तुला जसं पाहिजे तसं। पण वोटच्या बाबतीत असं नाही होत नाही। आणि पहिल्यांदा वोटिंग म्हणजे असं तुझं एक्साइटमेंट असेल, जाणार आपल्याला इंक लागणार, आणि तू आतापर्यंत काय पाहिलंस, म्हणजे लोक जसे जातात इलेक्शनला, आज सुट्टी असते, सुट्टी म्हणजे नाही म्हणत त्याला आपण, पण त्या दिवशी वोटिंगला जातात, रांगेत लागावं लागतं, मग नंबर येतो, मग तिथे ती मशीन असते, मग बटन प्रेस करावी लागते। असा कुठला मतदार पक्ष वगैरे म्हणून नाही, पण तू सांग की तुझ्या अपेक्षा काय आहेत सरकार। माझा अनुभव तर पहिलाच आहे, एक्साइटेड मी आहे भरपूर, आणि माझ्या अपेक्षा म्हणशील तर खूप बेसिकचे आहे। जसं की वुमन्सची सेफ्टी, एज्युकेशन चांगलं झालं पाहिजे, आणि बाकी इतर लोकांच्या जशा असतात तशाच। एम्प्लॉयमेंट पण आलं त्यात, आता तो पण अनुभव येईल तुला ग्रॅज्युएशन झाल्यावर। तर जान्हवी, माझा दुसरा प्रश्न हा आहे की तुला आरक्षणा बाबतीत काय वाटतं। आरक्षण म्हणजे ज्याला खरंच फायनान्शियली गरज आहे आणि त्याच्या बुद्धिमत्तेनुसार त्याला ते भेटलं पाहिजे, बाकी बाबतीत मला नाही बोलायचं। ते ठीक आहे, काही बाबतीत न बोललेलं पण बरं असतं। तर जान्हवी, माझा तिसरा प्रश्न हा आहे की तू कुठली पार्टी चूज केली आहेस की निष्पक्ष आहे। मी टीव्हीत सर्व बघते, पण माझं असं आहे की मी पॉलिटिक्स मध्ये नाही पडत। पक्षांबद्दल बोलायचं झालं तर आता ज्या फॅसिलिटीज आहेत सर्वांसाठी ते आधी नाही होत्या, तर मला आता हे चांगलं वाटतं। म्हणजे ह्या ज्या कन्या योजना आणि बाकी ज्या आहेत तशा आधी या सगळं नाही होतं, आता सर्व उपलब्ध आहे आणि भरपूर फॅसिलिटीज पण आहेत आपल्याला। वुमेन्स कोटा पण आहे, जॉब मध्ये पण आहे, स्कूल मध्ये पण आहे, हे पण छान असतं। तर आपण आपल्या रिजन बाबतीत बोलूया, आपला विदर्भ। विदर्भातल्या नागपूरची जशी ग्रोथ झाली आहे या काही वर्षात, तशी अजून झाली पाहिजे, आणि ती होईलच, यात काही शंकाच नाही। आणि जसं की सेजविहान, त्याचे जे प्रोजेक्ट्स आले ते आणखी आले पाहिजे, त्याने एम्प्लॉयमेंट वाढेल। आणि नागपुरातली लोक मुंबई पुणे नाही जाणार ते। तसंच जसं एज्युकेशन साठी लोक 12वी झाले की चलो मुंबई, चलो पुणे असं करतात, तसं नाही होईल, तसं नाही होईल। आणि एम्प्लॉयमेंट पण वाढेल, निहान समजा लवकर झाला, ओव्हरऑल आपली महाराष्ट्राचीच ग्रोथ होईल, आणि ती होतच आहे, दिसतच आहे। त्यात अजून जरा भर पडला पाहिजे, पण फास्ट ग्रोथ दिसली पाहिजे, सो दॅट इकडले लोक जे इंडियन म्हणून बाहेर जातात परदेशी करन्सी मध्ये कमवायला, तसं पण एक वाटतं मला। सगळ्यांना असतं की आपल्या इंडियन रुपीजची व्हॅल्यू कमी आहे ऍज कम्पेअर टू बाकीची करन्सी, त्याच्यासाठी लोक बाहेर पडतात। तुला कधी आला असा मनात प्रश्न की मी पण एक एज्युकेशनसाठी म्हणा किंवा पुढल्या जॉब प्लेसमेंटसाठी म्हणावं बाहेर जावं? नाही, मला नागपुरातच राहायचं आहे, नागपूरच आवडते मला। नागपूरची ग्रोथ पाहून मला इथेच राहायचं, कारण नागपूरची जी डेव्हलपमेंट बघत आहे मी
ते मला इथे राहून आणखी बघायला आवडेल. जसं की डबल डेकर ब्रिज झालाय, मेट्रो फेज 2 पण येणार आहे. हो, हे खूप छान गोष्टी होत आहे. डबल डेकर ब्रिजचं तर गिनीज बुक मध्ये पण नाव गेलंय. आणि ते फुटाळ्याचं फाउंटेन शो दरवर्षी होतो असं. होय. म्हणून जान्हवी, मला आता तुला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे आणि उत्तरही द्यायचंय. ते की हे घे, 19 एप्रिलला आपल्याकडे बोटिंग आहे. नक्की जा. ऊन असेल, पाऊस असेल, पण जा. रांगेत उभी राहा. ते तर मी जाणारच. पहिल्यांदा होत आहे तर मलाही खूप एक्साइटमेंट आहे. मी कधी जाते असं होत आहे मला. फॅमिली मध्ये पण सगळ्यांना सोबतच जाणार आणि फ्रेंड्सना पण सांग कॉलेज मधल्या. आणि मस्त हॅपी बर्थडे सेलिब्रेट कर. आम्हाला केक पाठव, यांना पण पाठव आणि त्यांना म्हणावं की मला गिफ्ट पाठवा माझ्या बर्थडे साठी. आणि तुमच्याकडनं तुम्हाला ज्याही शुभेच्छा द्यायच्या असेल आपल्या जान्हवीला, त्या प्लीज भरभरून पाठवा आम्हाला. आणि आपण असेच नेक्स्ट एपिसोड मध्ये पण भेटू. तुम्हाला काही सुचतंय, समजा आम्ही ह्या टॉपिकवर बोलायला पाहिजे किंवा हा ब्लॉग करायला पाहिजे, तर आम्हाला नक्की सांगा. किंवा तुम्हीही काढा जर आम्ही तिथपर्यंत नाही पोहोचू शकलो तर. आणि फॅमिली, प्लीज लाईक करा, आम्हाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. सी यू नेक्स्ट टाइम. बाय बाय.